हॅलो डिअर स्टुडंट्स, आज आपण इथे पाहणार आहोत क्लास 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुकमधील प्रॅक्टिकल नंबर 5. द नेम ऑफ दॅट प्रॅक्टिकल इज टू स्टडी द इफेक्ट ऑफ हीट ऑन आईस बाय युझिंग ग्राफ. तर प्रॅक्टिकल बुक पूर्ण करताना विद्यार्थ्यांना बऱ्याचशा अडचणी येत असतात, म्हणून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहोत. तर पहिल्यांदा ॲज शोन इन द डायग्राम वी हॅव टू लेबल. लेबलिंग्स आर व्हेरी सिम्पल, दॅट स्टँड, थर्मोमीटर, ice cubes, burner, and to the right diagram stand, thermometer, water and burner. आता हे प्रॅक्टिकल करत असताना ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला पहिल्यांदा त्यांनी विचारलेलं आहे व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ थर्मोमीटर. जनरली इट इज नोन टू यू ऑल दॅट द लिस्ट काउंट ऑफ थर्मोमीटर म्हणजे थर्मोमीटरचा लिस्ट काउंट किती आहे तर तो आहे 0°C, जो की मी ते मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर हे प्रॅक्टिकल करत असताना आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल आधी तयार करायचं आहे आणि त्यानंतर मग टू द राईट साईड द ग्राफ इज ऑल्सो शोन हिअर, त्याचा पण तुम्हाला विचार करायचा आहे. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये तुम्हाला दिसेल की एका मिनिटाला टेम्परेचरमध्ये राईज झालेलं नाही आहे, 0°C आहे. 2 मिनिटाला पण टेम्परेचर 0च आहे, 3 मिनिटाला पण 0च आहे आणि 4 मिनिटाला सुद्धा टेम्परेचर 0च आहे. पण 5व्या मिनिटाला तुम्हाला टेम्परेचरमध्ये बदल दिसतोय आणि इट्स नियर अबाउट 7°C. नो क्वेश्चन अरायजेस 4 मिनिटापर्यंत टेम्परेचरमध्ये बदल का नाही झाला, तर आपण हे थेरीमध्ये शिकलेलं आहे. आपण प्रॅक्टिकलमध्ये आईस आणि त्यानंतर वॉटरचं मिक्सचर घेतलेलं आहे. जोपर्यंत कंप्लीट आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत टेम्परेचर राईज होत नाही. म्हणजेच पूर्ण आईसचं वॉटरमध्ये रूपांतर होण्यासाठी 4 मिनिट लागतात, हे आपण इथं लक्षामध्ये घेतलेलं आहे आणि याच्यावरनं आपण ग्राफसुद्धा काढलेला आहे. मग आता प्रश्न येतो की आपल्याला इन्फरन्स काय लिहायचं आहे. तर आता आपण इन्फरन्स सांगू शकतो. The heat energy is absorbed during the transformation of ice into water and water into vapors. म्हणजे जेव्हा आईसचं वॉटर होत होतं तेव्हा हीट ॲब्सॉर्ब केली गेली, वॉटरचं गॅसेसमध्ये रूपांतर होत होतं म्हणजे व्हेपर्समध्ये रूपांतर होत होतं तेव्हा सुद्धा हीट ॲब्सॉर्ब केली गेली. बट द मेन पॉईंट दॅट वी हॅव मेन्शन हिअर अँड वी हॅव टू मेन्शन, बट देर इज नो राईज इन द टेम्परेचर ड्युरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टेट. म्हणजे स्टेटमध्ये बदल होत नव्हता तोपर्यंत टेम्परेचरमध्ये राईज झालेला नाही आहे. अँड दिस इज इंडिकेटेड बाय द कॉन्स्टंट रीडिंग ऑफ द थर्मोमीटर. म्हणजेच पहिल्या मिनिटापासून 4 मिनिटापर्यंत जी रिडिंग आपल्याला 0°C कॉन्स्टंट दिसली ती आपल्याला सांगते की पूर्ण आईसची सॉलिड स्टेट लिक्विडमध्ये येईपर्यंत टेम्परेचरमध्ये राईज होत नाही. This is the conclusion of this practical. With that, some multiple questions are also shown here, which is called as multiple choice questions. You can see the first question is, which of the following conditions are observed when heat is supplied to the substance? That means I am talking about this question. तर कोणत्या कंडिशन्स आपल्याला दिसलेल्या आहेत, तर आपल्याला सांगता येते की ॲट द स्टार्ट सॉलिड प्लस लिक्विड, देन लिक्विड अँड देन गॅस. दॅट मीन्स दिस इज द answer, the option number B. The second question is that latent heat is evolved during the transformation of liquids into solids. How will you explain this statement? म्हणजे लिक्विडचं सॉलिडमध्ये रूपांतर होताना म्हणजे आता व्हाईस वर्सा प्रोसेस चालली आहे. लिक्विड म्हणजे द्रवाचं रूपांतर आता स्थायूमध्ये व्हायला लागलेलं आहे. त्यावेळेला लेटेंट हीटबद्दल कोणतं सेंटेन्स बरोबर असेल, तर 1 नंबरचं सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे मी कोणत्या सेंटेन्सबद्दल बोलतोय तुमच्या लक्षात येईल. हीट रिलीज्ड अँड टेम्परेचर डिक्रीजेस. दॅट मीन्स नंबर 1चा सेंटेन्स आपण लक्षात घेऊ. हीट बाहेर टाकली जाते आणि टेम्परेचर डिक्रीज होतं हे आपण इथं सांगू शकतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज नंबर 3. इन अबाव एक्सपेरिमेंट व्हॉट विल बी द मॅक्झिमम राईज इन टेम्परेचर ऑफ वॉटर आफ्टर मेल्टिंग ऑफ आईस. म्हणजे एकदा या क्वेश्चनबद्दल मी बोलतोय, पूर्णच आईसचं रूपांतर वॉटरमध्ये झालेलं आहे. तर आता प्रश्न असा आहे की मॅक्झिमम राईज इन टेम्परेचर ऑफ वॉटर आफ्टर द मेल्टिंग ऑफ आईस. तर नक्कीच हे जे मॅक्झिमम राईज इन टेम्परेचर असणार आहे ते किती असणार आहे, इट शुड बी 100°C. कारण एकदा 100°C झाल्याच्या नंतर द वॉटर इज गोइंग टू बी कन्वर्ट इन टू द वेपर्स अँड दॅट इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट विच इज नोन टू यू ऑल. द नेक्स्ट क्वेश्चन इज हिअर नंबर 4. The increase in temperature of water above its boiling point in the pressure cooker is due to change in dash dash dash. प्रेशर कुकरमध्ये बाळांनो आपण पाणी ॲड करतो, सगळ्यांना माहीत आहे, आणि त्याच्यानंतर पाण्याची वाफ होते आणि वाफेला काय केलं जातं, ॲक्च्युली द वेपर्स विच आर फॉर्म फ्रॉम द वॉटर आर गोइंग टू बी ट्रॅप्ड इन टू द कुकर, है ना. कुकरमध्ये त्यांना ट्रॅप केलं जातं आणि त्याच्यामुळंच प्रेशरमध्ये बदल होतो आणि त्या
प्रेशरमुळंच टेम्परेचर वाढत जातं. दॅट्स वाय द आन्सर इज प्रेशर. ते पण आपण लक्षामध्ये घ्या. दिस वन. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन इज हिअर. द टेम्परेचर ऑफ आईस the temperature of ice can be decreased below 0 degree Celsius by mixing. म्हणजे आपल्याला आईसचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियसच्या खाली न्यायचं आहे. तर काय गोष्ट आपण ॲड करून, कुठली थिंग आपण ॲड करून त्याला डिक्रीज करू शकतो. सो द ऑप्शन्स आर सॉडस्ट, सँड, सॉल्ट अँड कोल. तर सगळ्यांनाच माहीत आहे की सॉल्ट ॲड करून आपण त्या ठिकाणी टेम्परेचर डिक्रीज करू शकतो बिलो द 0 डिग्री सेल्सियस. हे आपण लक्षात घ्या. अलॉंग विथ डिअर स्टुडंट्स, आय हॅव मेन्शन आन्सर्स ऑफ दॅट एक्झरसाइज ऑल्सो. होप इट विल बी हेल्पफुल टू यू ऑल. तर काय आहे आपल्या लक्षामध्ये येत आहे. What could we explain from the straight horizontal line observed at the beginning and end of the graph? ग्राफच्या सुरुवातीला एक स्ट्रेट लाईन तुम्हाला AB दिसते आणि ॲट द एंड CD दिसते. तर ते काय एक्सप्लेन करते. द स्ट्रेट लाईन ॲट द बिगिनिंग AB इंडिकेट्स द टेम्परेचर ऑफ मिक्सचर रिमेन्स कॉन्स्टंट टिल ऑल द आईस मेल्स. मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर होईपर्यंत ते टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. आणि CD बद्दल जर आपण विचार केला तर द लाईन CD ॲट द एंड ऑफ ग्राफ शोज नो चेंज इन टेम्परेचर and water convert into the steam continuously as shown by the line CD. आणि एकदा जर 100 डिग्री सेल्सियसला टेम्परेचर गेलं तर त्याच्यामध्ये राईज अप होत नाहीये. तर पूर्ण वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये होतं. वेपर्समध्ये. दॅट इज सिम्पल वन शोन बाय द CD. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हाऊ कुड लेटेंट हीट बी एक्सप्लेन फ्रॉम द ग्राफ. या ग्राफवरून आपल्याला लेटेंट हीट कशी एक्सप्लेन करता येईल. तर सिम्पल डेफिनेशन आहे आपल्या लक्षामध्ये येईल. द हीट ॲब्सॉर्ब्ड ऑर गिवन आउट बाय अ सबस्टन्स ड्युरिंग चेंज ऑफ स्टेट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज लेटेंट हीट. म्हणजे एखादा पदार्थ त्याची स्टेट बदलत असताना सॉलिड टू लिक्विड जात असेल, लिक्विड टू गॅस और गॅस टू लिक्विड और लिक्विड टू सॉलिड, स्टेट चेंज होते ॲट दॅट टाइम. तो जे काही हीट ॲब्सॉर्ब करतोय फॉर दॅट प्रोसेस आहे ना कॉन्स्टंट टेम्परेचरला, त्यालाच आपण काय म्हणतोय लेटेंट हीट म्हणतोय. आणि या एक्सपेरिमेंटमध्ये तर आपल्याला कळलेलंच आहे. ऑन हिटिंग सॉलिड टू लिक्विड अँड लिक्विड टू गॅस असं कन्व्हर्जन झालेलं आहे. म्हणजेच हीट इज युज्ड टू रिड्यूस द फोर्सेस बिटवीन पार्टिकल्स. हा पॉईंट आपण लक्षात घ्यायचा आहे. रिड्यूस द फोर्सेस बिटवीन पार्टिकल्स म्हणजे काय की सॉलिडचं लिक्विड होत असताना सॉलिडमध्ये जे मोलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. तर ते बॉन्ड रिलीज व्हायला पाहिजे. ते जे काही बॉन्ड आहे ते ब्रेक व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी एनर्जी युटिलाइज केली जाते. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आन्सर्स तुम्हाला मिळतात. तर एकच प्रॅक्टिकल मी ते एक्सप्लेन करतोय, बाकीचे एक्सप्लेन करणार आहे. पण मला वाटतं की हे तुम्हाला हेल्पफुल असेल. सो वी हॅव सीन अबाउट द प्रॅक्टिकल नंबर 5 टू स्टडी द इफेक्ट ऑफ हीट ऑन आईस बाय युझिंग द ग्राफ. थँक्यू.